नमस्कार मित्रांनो. आज आपण एका रम्य वातावरणामध्ये बसलेलो आहोत. विषय असा होता की कालच्या ज्या आपला विषय जो होता, ज्या विषयामध्ये आपण बोललो त्याच्यामध्ये की महिलांच्या सुरक्षेसाठी आपण जे काही काल आपण जो विषय मांडलाय त्या विषयानंतर असा आजचा मी कंटिन्यू करतो की कुठेतरी असे तुम्ही सर्वजण आपण जेवढे लोक आहोत फॅमिली मेंबर सर्वांनी हेल्पलाईन नंबर्स आहेत फॉर द फिमेल्स, पोलीस सुरक्षेसाठी पण आहेत. तर त्या तुम्ही एकत्रित कराव्या आणि सर्व जोडून तुम्हाला ते सर्क्युलेट करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊन घ्यायचे. आता याच्यामागे आता इथे मी जेव्हा बसलोय आता आज माझा पूर्णपणे एकदम असा एक रोमांचक एक असं वातावरण आहे की आज वरती ढग काळे आहेत आणि असं हळूहळू पाऊस पडणार आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय की डोंगर आहे पांडवलेण्याचा. तर मी आज अशा रम्य वातावरणामध्ये बसलो आहे जिथे मी स्वतः काम करतो. मोक्ष फाउंडेशन त्याचं नाव आहे. आज डोक्यामध्ये काही विचार नाही आहेत, विचार पण नाहीत आणि असं काही हे नाही की मला उद्देश नाही आहे की मला आज काही विषयावरती बोलायचं आहे. मला आज फक्त एवढंच बोलायचं आहे, दरवेळेला मी जेव्हा बोलतो ना की खुश राहा खुश राहा, म्हणजे खुश राहा म्हणजे तुम्ही जबरदस्ती खुश नका राहू. खुश राहायचं असेल तर प्रथम त्या गोष्टीसाठी एक तुम्हाला तो मुद्दा माहिती पाहिजे, मला खुश का राहायचंय. तर आता मी दुःखीच आहे, दरवेळेला मी दुःखी आहे, तर मी खुश राहण्यास शिकणं आता त्याचा काय तो मुद्दाच येत नाही. त्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी आता आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी सारख्या नाहीच आहेत. आपले हे व्हिडिओ अनेक झालेले आहेत, पण या पुढच्या आता आजचा जो मी एक छोटा संदेश देतो, जास्त आज आपल्याला मोठंही करायचं नाहीये. आयुष्यामध्ये काही होऊ दे, आयुष्यामध्ये काहीही होऊ दे, आपल्याला जिंकायचं म्हणजे जिंकायचं हे ही धारणा डोक्यामध्ये ठेवायचीच आहे. आता जिंकायचं म्हणजे असं नाही की मी समोरच्याला लात मारेन आणि मी जिंकेन, तसं नाही. मला जिंकायचं आहे तर मला ती शाळेमध्ये एक स्टोरी आपण ते एक ती काय म्हणतो आपण स्टोरीला आपण म्हणू शकतो ते विचार, कासव आणि ससा. आता कासव आणि ससा तो आपण लहानपणी कासव हळूहळू चालत चालत पोहोचला, तुझी पहिला नंबरच जिंकला. तो त्याने काय केलं, पेशन्स स्वतःला एक सांभाळून झालं की हा मी एवढा वेळ या गोष्टीला हळूहळू करत 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 पुढे जाईल, मला गरज नाही एवढं लांब गरज तसं काही गरजायची. त्यानंतर झालं ससासारखं म्हणजे कसं, मला लगेच जंप मारायची. मी पहिल्या स्टेपवर चढलो की लगेच तिसऱ्यावरून लगेच पाचव्यावर येऊन डायरेक्ट मला बॉस बनायचं आहे. हे हॅपीनेस नाही आहे. हा हॅपीनेस नाही, हा उलटा आपल्या डोक्यावरती अजून एक बोजा आहे. का आपण जेव्हा पडलो तर आपण असा पडू तर जेवढा स्पीडने गेलो होतो तेवढा स्पीडने खाली येऊ. त्यामुळे प्रत्येक आयुष्यामधले जेवढेही सण आहेत तिथं एक एक क्षण, एका क्षणाच्या त्या प्रत्येक सेकंदाला तुम्ही जर जगण्याचा एक दृष्टिकोन दिला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचा काही कुठे दिसणार नाही. हा, मी म्हणत नाही की दुःख येणार नाही, दुःख येईलच, दुःख येणारच आहे. पण दुःख पचवण्याची पण ताकद आपल्याला हवीच तेवढीच. आणि सुख आल्यानंतर तेवढं उंचावर जायचं नाही की हा मला एवढे दिवस दुःख होतं, काय करत नव्हतो आणि आज अचानक मला सुख भेटलं तर मी लगेच हवेत उडायला लागलो. नाही, तसं नाही. ज्या वेळेला दुःख होतं त्यावेळेलाही आपण न्यूट्रल राहायला पाहिजे, नॉर्मल राहायला पाहिजे. सुख आलं त्याही वेळेला नॉर्मल राहायला पाहिजे. कारण की मी आपल्या एका सिरीजच्या व्हिडिओमध्ये हात सांगितलं होतं, आपले हात दोन रंगाचे आहेत, पुढे सफेद आहे आणि पाठी काळा आहे. दिवस तसेच असतात, काही कधी आनंदी आहेत तर कधी दुःखी आहेत. पण दुःखी असल्यावरती दुःख घेऊन त्याला असं डोक्यावरती त्याला हावी होऊ देऊ नका. त्याच्याने काय आहे की आपला मेंटल डिसबॅलन्स होऊन जातो. आपण मानसिक दृष्टिकोनाने एकदम हे होऊन जातं की आता मी करू काय, आता मला काय करायचं, आता मी 10 मार्ग शोधायला लागतो.
10 मार्ग शोधायची गरजच कशाला आहे? जर मी सांगतोय ना, आपण जर एक दुःख आज एवढं आलंय तर आज आलंय ते उद्या जाईलच ना, ते तर काय आयुष्यावर राहणार नाहीये ना. अहो आपल्या शरीरावरती जखम पण झाली असेल तीही जाते काही क्षणांनी, पण त्याला गरज लागत नाही ना की बाबा आपल्याला ते आयुष्यावर राहिलंच पाहिजे. जखमा कुठल्या राहतात? शब्दांच्या जखमा राहतात. मग शब्द तेही आपल्याला एकदम थोडा आवर्जून वापरण्याची गरज आहे. शब्द वापरणं म्हणजे शब्दांचा असा प्रश्न नाही की शब्द तुम्ही आपण समोरच्याला जे काय ताडपाट जे तोंडामध्ये येईल ते बोलून जायचं. आपलं आयुष्य तेच आहे. लाईफ टू बी चेंज. तसंच हा चॅप्टरच तो आहे. लाईफमध्ये असे खूप असे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुढे जाऊन चर्चेत यायचे आहेत. आपल्याला एकमेकांसोबत या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. मी तुमच्यासोबत रोज सातत्याने येतोच, पण माझी एक आवर्जून परत विनंती आहे, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून मला DM करा की मला कुठल्या कुठल्या विषयावर बोलायचं आहे, ज्याकडून मी त्या विषयांवरती मी प्रिपरेशन करेन. की कसं आहे की मी एक ज्या क्षेत्रामध्ये सध्या आता काम करतोय सध्या, तर त्यात तो क्षेत्र तसं आहे की मी 24 तास ह्या लाईफ चेंजिंग आणि चॅलेंजेसला मी बघत असतो की माझ्याकडे मल्टिपल असे बिहेवियर्स माझ्या समोर असतात. त्या बिहेवियर्सला बघत असतो की बाबा त्यांचे बिहेवियर्स कसं आहे, एकाचा वेगळा, त्याचा वेगळा, त्याचा वेगळा. मग सर्वांना आपण समान अर्थ तर नाही करू शकत. जसा त्याचा बिहेवियर तर त्यानुसार बोलावंच लागेल. म्हणजे तसा म्हणण्याचा उद्देश असा की जसं पाणी वाहतंय तसं आपल्यालाही वाहत जायचंय. मी असं म्हणत नाही की वाहत जायचं म्हणजे पूर्ण वाहतच जायचंय. कुठे कुठे थांबायला लागणारच आहे. आपल्याला माहिती आहे पुढे पाणी जास्त गढूळ आहे आणि जास्त पूर येणार आहे. मग तुम्ही तिकडे वाहत जाऊ नका. कीप अँड स्टॅप. दॅट्स इट. हॅपी राहा, खुश राहा. पावसाळा येते. आता पुढे सण सून येत आहेत सर्व आपले. रक्षाबंधन सुरू झाल्यानंतर मग पुढे नागपंचमी सर्व, मग गोविंदा, मग आपले येत आहेत गणराज, गणपती बाप्पा येणार आहेत, मग नवरात्री, मग हळूहळू दिवाळी. म्हणजे असे आता सुरुवात झालेली आहे सणाची. मग ती पुढचं आयुष्य चांगलं होईपर्यंत आपली जी काही सिरीज चालली आहे, या सिरीजमध्ये आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचून जाऊ जोपर्यंत आपल्याला या वर्षामध्ये काहीतरी कळून जाईल की बाबा पुढच्या वर्षामध्ये या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. याच्या अगोदर सिरीज मी स्टार्ट केलेली आहे. नक्कीच साथ द्या मला. तुमचं प्रेम तुम्ही देताय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया आपण परत उद्या एक नवीन विषयावरती. उद्या रविवार आहे, सुट्टी आहे. आज शनिवार आहे. एन्जॉय करा. जास्त काय तुम्हाला बोर करणार नाही मी. परत काय सांगतो, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.